नत्र स्थिर करण्याचा सगळ्यात चांगला पर्याय कव्हर क्रॉप आहे. मला जे हे बीटलचं प्रशिक्षण घेतल्यानंतर लक्षात आलं का माती ही कोरडी राहिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात. ढेंच्याच्या पिकामुळं माझी जमीन झाकलीच्या झाकली आणि माझ्या फळबागेला याची गरज बी नाही पडली, नत्राची कमी गरज पडली एकदम. या कव्हर क्रॉपमुळं तण नियंत्रण करण्यास सुद्धा फायदा होता. कव्हर क्रॉपमुळं हवेतील नत्र स्थिर होतं आणि जमीन खाली न ठेवता मी ताग आणि ढेंच्या हे आता त्याच्या पेरणी चालू केलेली. याच्यामुळं आपल्या जमिनीचा पोत सुधारून जाईल. ताग आणि ढेंच्या हे जे पिकं आहे याला फुलं आल्या जमिनीत गाडून टाकायचं. मी शेतकऱ्याला विनंती करतो की जर पाण्याची आपल्याकडे जर सोय असेल तर उन्हाळ्यामध्ये ताग आणि ढेंच्या ह्या आपल्या जमिनीमध्ये पेरून आपली जमीन सुपीक करावी. या कव्हर क्रॉपचे एक नाही अनेक फायदे आहेत.